मुंबईतल्या भांडूप पश्चिमेला रस्ता खचलेला आहे। भांडूपच्या LBS मार्गावरचा हा रस्ता खचलाय। एशियन पेंट्स जवळ रस्ता खचल्यानं झाड कोसळलं, झाडासह बस स्टॉप देखील कोसळलाय। तर रस्ता खचल्यानं टेम्पो देखील पलटी झाला। मुंबईमधल्या भांडूप पश्चिमेतील एशियन पेंट्स परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता खचून गेलाय। रस्ता खचल्यानं मोठं झाड कोसळून शेजारील बस स्टॉप उद्ध्वस्त झाला, तर एक टेम्पो देखील पलटी झालाय। ही तीन दृश्य आपण पाहतोय। झाडासह बस स्टॉप देखील कोसळलाय। आधी झाड कोसळलं, त्यानंतर बस स्टॉप कोसळला आणि त्याच्या बाजूला लागून असलेला टेम्पो देखील त्या खड्ड्यात पलटी झालेला आहे। भांडूपमधली ही दृश्य अतिशय धक्कादायक अशी ही परिस्थिती आज मुंबईमध्ये दिसतेय। पहिलाच पाऊस आणि त्यात अनेक दुर्घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात। यात सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी झाड देखील पडलेले आहे। त्याचबरोबर आपण सध्या पाहिलं तर भांडूप येथे जर पाहिलं भांडूप पश्चिम येथील जे एशियन पेंट परिसर आहे त्या इथे देखील झाड पडलं। रस्त्याचं जेव्हा आपण पाहिलं रस्त्याचा काही जो भाग आहे तो देखील काही मागे पडल्याचा पाहायला मिळतोय। त्यामध्ये आपण बघितलं तर एक विकासाचा बिल्डिंगचा प्रोजेक्ट चालू होता, त्याच्या बाहेर त्याने खड्डा खणला असल्यामुळे जो संपूर्ण परिसर होता तो परिसर खचला आणि खूप मागच्या साईडला पडला। त्यामध्ये आपण पाहिलं तर एक गाडी देखील पडलीचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। बरं पद्मेश, तिथे बाजूला बांधकाम सुरू होतं असं कळलं, त्या बांधकामामुळेच हे घडलं का? येस, नक्कीच आपण पाहिलं तर बांधकाम सुरू असल्यामुळे तो खड्डा पडला होता आणि त्या खड्डा पडल्यामुळे बाकीचा जो फुटपाथ होता तो कमकुवत झाला आणि कमकुवत झाल्यामुळे तो जोरदार पाऊस असल्यामुळे जी झाड आहे त्याची जी मुळे आहे ती नाजूक झाली आणि तो ते झाड आहे ते पूर्ण मागे पडलेलं पाहायला मिळालं आपल्याला। पद्मेश, सध्या तिथे प्रशासनाकडून कोणी पोहोचलंय? नक्कीच स्थानिक जे वॉर्डचे अधिकारी आहेत ते आता घटनास्थळी पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळते। पण आपण जर पाहिलं तर अशी सातत्याने घटना मुंबईमध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत। चेंबूरची आपण घटना पाहिली, त्यानंतर साकीनाकाची घटना पाहिली। सध्या तरी स्थानिक जे प्रशासन आहे तिथे जागेवरती पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळते। बरं पद्मेश, हा जो परिसर आहे तो जिओग्राफिकली कसा आहे? भांडूप मधला परिसर आहे, रस्ता खचलाय, त्याचा कसा परिणाम तिथल्या आजूबाजूच्या परिसरावर होतोय? जर आपण पाहिलं तर हा जो परिसर आहे थोडा उंचवट्याचा परिसर आहे आणि हा LBS मार्ग आहे। LBS मार्ग हा सातत्याने आपण पाहिलं तर मोठा ट्रॅफिक झोन असतो। सतत इथे गाड्यांची ये जा असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक आहे ते फार घाटकोपर पासून ते भांडूप पर्यंत ट्रॅफिक झालेलं आहे। कारण हो, सध्या काल रात्रीपासून पाऊस पडतोय आणि LBS हा जो मार्ग आहे हा खूपच ट्रॅफिक झोन मानला जातो। त्यामुळे सध्या तरी खूप जे ट्रॅफिक आहे या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि हा जो भांडूप परिसर असला परिसर जर आपण पाहायला गेलं तर भांडूप परिसर उंचवट्याचा परिसर आहे, टेकडीचा परिसर आहे। त्यामुळे सातत्याने इथे पाण्याचं प्रॉब्लेम होत असतो। त्याचबरोबर अनेक लँडस्लायडिंगची घटना इथे घडत असतात। बरं पद्मेश, ही जी दुर्घटना घडलेली आहे, हा जो रस्ता खचलाय, त्यामुळे तिथल्या वाहतुकीवर काही परिणाम झालाय? नक्कीच वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय। कारण जे मुलुंड सोलापूर सिग्नल पासून ते पुढे भांडूप कांजूर पर्यंत ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय की जोरदार जे ट्रॅफिक आहे तिकडे आहे। त्याचबरोबर जे मुंबई पोलीस ट्रॅफिक डिव्हिजन आहे ते देखील आता मोठ्या ट्रॅफिक कसं कमी करता येईल हे पाहायला मिळत आहे। कारण ज्या प्रकारे ईस्टर्न एक्सप्रेसवे पर्यंत हे जे ट्रॅफिक गेलेलं आहे, कारण मुलुंड पासून जे ऐरोली पर्यंत जे हे ट्रॅफिक या घटनेमुळे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पद्मेश, आधी झाड कोसळलं, बस स्टॉप कोसळला, टेम्पो खड्ड्यात पडला, यात कुठली हानी झाली आहे का? कोणी जखमी झालंय? कोणती जीवितहानी झाली? काय अधिकृत आकडा समोर आलाय? नक्कीच अद्याप या संदर्भातला आकडा तरी समोर आलेला नाहीये, पण जी आपल्याला माहिती मिळते त्याप्रमाणे कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये। त्याचबरोबर बरं. कोणताही व्यक्ती ते जखमी झालेला नाहीये। हा खड्डा तुम्ही म्हटला बांधकाम करत असताना खड्डा झाला होता, या खड्ड्या संदर्भात तिथल्या स्थानिकांनी आधी तक्रारी केल्यात? नक्कीच आपण जर पाहिलं तर जेव्हा बिल्डर जेव्हा काम करत असतात तेव्हा ऑलरेडी ती लोक खड्डा करत असतात, कारण त्यांना पिलर टाकायचे असतात। हो, या संदर्भात काही तक्रारी अजून तरी प्राप्त झालेल्या नाहीत, कारण जी रुटीन प्रोसिजर असते बिल्डर लोकांची ती आपल्याला इथे पाहायला मिळते। बस स्टॉपच्या अगदी शेजारी हे बांधकाम सुरू होतं का? कारण ज्या अर्थी हा अख्खा बस स्टॉप कोसळलाय, ते आपण पाहू शकतो दृश्यांमधून की किती कमकुवत तिथला रस्ता होता। नक्कीच आपण जर पाहिलं तर बस स्टॉपच्या मागे एका प्रोजेक्टचं काम सुरू होतं आणि त्या प्रोजेक्टसाठी हा जो खड्डा आहे तो खणला गेला होता। आणि आज काल रात्रीपासून जे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे तो रस्ता मागे पडला आणि संपूर्ण जी माती आहे ती ढासळली आणि तो जे पूर्ण बस स्टॉप आहे तो मागे पडला गेला।
बरं. हा रस्ता जो आहे तो त्या संदर्भातली तुमच्याकडे काही माहिती आहे का? की या रस्त्यावर काही प्रॉब्लेम्स होते, त्याची दुरुस्ती करण्यात आली होती किंवा याच्या आधी काँक्रिटीकरण कधी झालं होतं? कशामुळे हा रस्ता नेमका खचला असावा? नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहिलं की हा एलबीएस मार्ग आहे. हा एलबीएस मार्ग पूर्ण आपण पाहिलं तर पुढे सायनपासून ते इथे मुलुंडपर्यंत येतो आणि या रस्त्यावरती आपण पाहिलं अनेक खड्डे देखील आहेत. त्याच्या आधी देखील अनेक इथे दुर्घटना देखील घडल्या गेल्या आहेत आपल्याला. त्याचबरोबर इकडे मुलुंडचे जेव्हा काम चालू होतं मेट्रोचं तेव्हा देखील इथे स्लॅब देखील पडला होता. त्यामुळे हा रस्ता आपण पाहिलं तर एक हाय सेन्सिटिव्ह झोन म्हणून देखील ओळखला जातो. बरं. धन्यवाद पद्मेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. मुंबईच्या भांडूपमधली ही घटना.